सखीने दिलेल्या घटस्फोटाच्या पेपरवर कान्हाने सही करताच सखीने घातलेला गोंधळ पाहण्यासारखा असतो. कान्हा म्हणत असतो, काय झालंय बेबी सरकार, अहो असं का वागताय तुम्ही? त्यावर सखी म्हणत असते, कान्हा, मी सही केली एक वेळ ठीक आहे, पण तू सुद्धा सही केलीस? त्यावर कान्हा म्हणत असतो, अहो सखी मॅडम, तुम्हाला सुद्धा हेच हवं होतं ना? त्यावर सखी म्हणत असते, मला जर हेच हवं होतं तर तुला सुद्धा हेच हवं होतं का? मी लहान आहे, मी अजून समजूतदार नाहीये, पण तू माझ्यापेक्षा मोठा आहेस. तू तर समजूतदार आहेसच ना? लगेच निघालास हे नातं तोडायला. त्यावर काना म्हणत असतो, सखी मॅडम, काळजी करू नका, एवढ्याशा सहीने आपला घटस्फोट होणार नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर सखी म्हणत असते, म्हणजे म्हणजे काय म्हणणं काय तुझं? त्यावर काना म्हणत असतो, अहो कायद्याच्या काही प्रक्रिया असतात. तुम्हाला काय वाटलं, या घटस्फोटांच्या पेपरवर तुम्ही सह्या केल्यात, त्यानंतर मी सह्या केल्या की लगेच आपल्या दोघांचा घटस्फोट होतो की काय? त्यावर सखी म्हणत असते, मग? त्यावर काना म्हणत असतो, नाही हो, अशा पद्धतीने लगेच घटस्फोट होत नाही. कायद्याची प्रक्रिया काहीशी अशी असते की त्या जोडप्याला, म्हणजेच आपण जोडपं आहोत ना, तर आपल्याला 6 महिन्यांचा एक कालावधी दिला जाईल. त्या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये आपल्याला एकत्र राहावं लागेल. कदाचित त्या 6 महिन्यांमध्ये एकदा आपलं परत चांगल्या प्रकारे नातं जुळू शकतं, आणि 6 महिने पूर्ण झाले की आपल्याला असं सुद्धा वाटू शकतं की आता आपल्याला बहुतेक घटस्फोट घ्यायची गरज नाहीये, आपण एकत्र नांदू म्हणून. हे वाक्य ऐकल्यावर सखी म्हणत असते, खरंच असं होऊ शकतं? त्यावर काना म्हणत असतो, तुम्ही असं विचारताय याचा अर्थ तुम्हाला माझ्याबरोबर सुखाने नांदायचं आहे, बरोबर आहे ना बेबी सरकार? हे वाक्य ऐकल्यावर आता थेट पाठीमागे गाडीत बसलेल्या आपल्या आईकडे पाहत सखी म्हणत असते, नाही नाही, असं काही नाहीये, मला तुझ्याकडनं घटस्फोटच हवा आहे. त्यावर काना म्हणत असतो, काळजी करू नका बेबी सरकार, अहो तुमच्या आई आता खूप लांब आहेत, त्यांना आपलं बोलणं ऐकायला येत नसावं. त्यावर सखी म्हणत असते, ते काय मला माहिती नाही. आणि अशातच आपण पाहतोय आता काना म्हणत असतो, तुम्ही अशा नाही समजून घेणार. चला, उद्या आपली भेट कोर्टातच होईल, त्यावेळेला कोर्टात असणारे काउन्सलर आपल्या दोघांना नक्कीच समजवतील, खास करून तुम्हाला. त्यावर सखी म्हणत असते, मला मला समजावायची काय गरज आहे? त्यावर काना म्हणत असतो, कारण मला तुमच्याकडून घटस्फोट नकोय. त्यावर सखी म्हणत असते, घटस्फोट नकोय म्हणतोयस आणि परत सह्या सुद्धा केलास? त्यावर काना म्हणत असतो, अहो सखी मॅडम, जरा तरी विचार करा, मी सह्या कान्हा महाडिक या नावाने केल्यात, कबीर किर्लोस्कर या नावाने नाही, त्यामुळे माझ्या सह्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. हे वाक्य ऐकल्यावर सखीला आतून खूप सुखावल्यासारखं वाटत असतं, आणि शेवटी काना म्हणत असतो, घ्या हे घटस्फोटाचे पेपर घ्या आणि आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघून जा, कारण तुमची ती आई तुमची वाट पाहते. आणि अशातच आपण पाहतोय आता सखी आपल्या आईच्या, म्हणजेच पाठीमागे असलेल्या सरकारच्या गाडीतून बसते. सरकार म्हणत असते, काय गय सखी, काय झालं, त्या कान्हाने सह्या केल्या की नाही? त्यावर सखी म्हणत असते, हो ना, केल्या. असं म्हणून आता सखीने वेळ मारून नेलेली असते, पण सरकारला हे सांगितलेलं नसतं की सह्या कान्हा महाडिक या नावाने केल्यात. आता गपचूप सखी घरात पोहोचलेली असते. तिथे गौतम हा सखीला म्हणत असतो, सखी, काय घडलं आज, कुठे गेला होता तुम्ही दोघं? त्यावर सखी म्हणत असते, काका, आज आई आणि मी कबीर किर्लोस्करला भेटायला गेलो होतो, त्याच्याकडनं घटस्फोटाच्या पेपरवर सह्या आणल्या. त्यावर गौतम म्हणत असतो, काय चाललंय सखी तुझं? अगं थोडा तरी विचार कर, का वागतेस तू असं? त्यावर गौतमला तेजस्विनी म्हणत असते, म्हणजे सरकार, छोटे भाऊजी, अहो तुम्ही का मध्ये पडताय? अहो सखीला त्या माणसाने फसवलंय, आणि एका फसवणूक करणाऱ्या माणसाबरोबर खरंच आपल्या सखीने संसार केला पाहिजे का, याचा तरी तुम्ही विचार करा ना. त्यावर मात्र गौतम म्हणत असतो, बहिणी, मुळात तू आपल्या मुलीचा संसार वाचवताना दिसत नाहीयेस, तर तो एकदम बिघडवताना दिसतेस.
तुला हे नातं कायमस्वरूपी तोडायचंय का वहिनी? हे वाक्य ऐकल्यावर तेजस्विनी म्हणत असते, छोटे भाऊजी, अहो का असं बोलताय तुम्ही? मला माझ्या सखीच्या आयुष्यात आनंद हवा आहे. त्यावर गौतम म्हणत असतो, एवढंच ना, मग मी बघतो काय करायचं ते. असं बोलून आता सखीला थेट गौतमने आपल्या बेडरूममध्ये नेलेलं असतं आणि गौतम सखीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की सखी, एक गोष्ट लक्षात ठेव, जे काही चाललंय ना ते अगदीच योग्य नाही आहे. मला असं वाटतं तू कान्हाची माफी मागायला हवी. तू कानाकडनं अशा प्रकारे घटस्फोटाच्या कागदांवर सह्या आणायला नको हव्या होत्या. हे सगळं ऐकल्यावर आता सखी म्हणत असते, काका काका थांब, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मला कानाने असं म्हटलंय की आम्ही दोघांनी घटस्फोटाच्या पेपरवर सह्या जरी केल्या तरी आमचा घटस्फोट तात्काळ होणार नाही. तर तो घटस्फोट फायनली होण्यासाठी आम्हाला कोर्टाकडून साधारण 6 महिने एकत्र राहण्याची मुभा दिली जाईल आणि त्या 6 महिन्यांमध्ये आमचं नातं परत जर फुललं तर हा घटस्फोट होणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर गौतम म्हणत असतो, अगदीच बरोबर आहे, असंच होतं. त्यावर सखी म्हणत असते, काका हेच तर कानाला हवंय, कानाला सुद्धा घटस्फोट नकोय. त्यावर गौतम म्हणत असतो, अच्छा आता माझ्या लक्षात आलं, म्हणूनच या कान्हा महाडिक म्हणून सह्या केल्यात, तर कबीर किर्लोस्कर म्हणून सह्या केलेल्या नाहीयेत. हे वाक्य ऐकल्यावर सखी म्हणत असते, आत्ता कसं बोललास? आणि अशातच आपण पाहतोय आता दुसरा दिवस उजाडलेला असतो. कोर्टात फायनली सखी आणि कान्हा दोघंही पोहोचलेले असतात. तिथे असणारे काउन्सलर आता या दोघांना समजवण्याचा प्रयत्न करतात आणि सखीची चांगल्या प्रकारे समजूत घातल्यानंतर त्या काउन्सलरने असं म्हटलेलं असतं की इथून पुढे 6 महिने तुम्हा दोघांना एकत्र राहायचं आहे आणि आपलं नातं टिकवण्यावर जास्त भर द्यायचा आहे. असं नाही की 6 महिने दिलेत म्हणून त्याचा वापरच करायचा नाही, एकमेकांकडे कुदृष्टीने पाहायचं, तर एकमेकांकडे आनंदाने पाहायचं. आपल्या दोघांचा संसार आहे आणि तो चांगल्या प्रकारे फुललाच पाहिजे याचा विचार करायचा. नातं तोडायला एक सही पुरेशी आहे, पण नातं आयुष्यभर जगायला आपल्या दोघांनाच एकत्र यावं लागतं. हे वाक्य ऐकल्यावर सखीला मनापासून बरं वाटलेलं असतं आणि कान्हा म्हणजेच कबीर तिथेच म्हणत असतो, सर तुम्ही जे काही बोलताय ते अगदी बरोबर आहे. मला हे नातं कायम टिकवायचं आहे. आता हे सगळं बेबी सरकारांच्या हातामध्ये आहे आणि अशातच आपण पाहतोय आता बेबी सरकार म्हणजेच सखी ती सुद्धा पटकन बोलून जाते, मला सुद्धा घटस्फोट नकोय, मला सुद्धा हे नातं कायम जपवायचं आहे. आणि अशातच आता थेट काउन्सिलर म्हणत असतात, मग तर काही काळजीच करू नका, तुमच्या दोघांचं नातं कायम टिकणार ही गॅरंटी माझी. आणि मग ते दोघं तिथून निघालेले असतात. इकडे आपण पाहतोय घरी आल्यावर आता सखीला सरकार लगेचच विचारत असते, काय झालंय सखी, फायनली घटस्फोट झाला ना? त्यावर सखी म्हणत असते, आई आई तुझ्या मनासारखं घडलं असतं, पण नाही ना, तुझ्या मनासारखं नाही घडलंय. आम्हाला 6 महिने वाट बघावी लागणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता सरकार म्हणत असते, 6 महिने? इथे मी 6 दिवस वाट पाहू शकत नाही. 6 दिवस काय, 6 तास वाट पाहू शकत नाही. 6 महिने खूप दूरची गोष्ट आहे, नाही जमणार. हे वाक्य ऐकल्यावर आता दारात आलेला कबीर किर्लोस्कर म्हणत असतो, काय नाही जमणार, मला सुद्धा कळू दे. आणि अशातच आता सरकारचं लक्ष दारात आलेल्या कबीरकडे जातं. सरकार लगेचच पुढे येते आणि म्हणत असते, घरात काय शिरतोयस तू, चल चल बाहेर हो. त्यावर कान्हा म्हणत असतो, अहो मॅडम मला बाहेर काढताय, पण जरा तरी विचार करा, आत्ता आम्ही दोघं कोर्टात चालू आहे ना, कोर्टात आम्हाला सक्त आदेश देण्यात आले आहेत की तुम्हा दोघांनी पुढचे 6 महिने एकत्र राहिलं पाहिजे. हे वाक्य ऐकल्यावर सरकार म्हणत असते, काय तुम्ही दोघं पुढचे 6 महिने एकत्र राहणार, म्हणजे इथून पुढचे 6 महिने परत एकदा आम्ही तुला या घरात झेलायचं? हे वाक्य ऐकल्यावर आता थेट कान्हा म्हणत असतो, म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही मला झेलत होतात तर? त्यावर सरकार म्हणत असते, काय समजायचं ते समज, पण एक गोष्ट लक्षात ठेव, 6 महिने तुला या घरात मी ठेवू शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता सखी म्हणत असते, आई आई तुझा काहीतरी गैरसमज होतोय, या ठिकाणी 6 महिने राहायचाच नाहीये.
हे वाक्य ऐकल्यावर आता सरकार म्हणत असते, अगं राहायचं नाहीये असं तू म्हणतेस, पण हा तुझा नवरा हा काय म्हणतोय की 6 महिने एकत्र राहायचं आहे म्हणून. त्यावर सखी म्हणत असते, आई 6 महिने एकत्र तर राहायचं आहे, पण या ठिकाणी नाही, तर माझ्या हक्काच्या घरात. हे वाक्य ऐकल्यावर आता सरकार म्हणत असते, तुझं तुझं हक्काचं घर म्हणजे हेच ना. त्यावर कबीर म्हणत असतो, नाही नाही सरकार, हक्काचं घर म्हणजे माझं, कबीर किर्लोस्करांचं, म्हणजे सखी कबीर किर्लोस्कर. हे नाव ऐकल्यावर आता सरकार म्हणत असते, म्हणजे सखी आता तू या कबीरच्या घरात जाऊन राहणार आहेस की काय. त्यावर सखी म्हणत असते, हो ना आई, नाईलाज आहे, मनाविरुद्ध जाऊन राहावं लागणार आहे, काय ना, कोर्टाचा तसा सक्त आदेश आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता कबीर स्वतःच्या भुवया उंचावत म्हणत असतो, काय मग सरकार, तुमच्या मनात असूनही तुमच्या मनासारखं तुम्ही घडवू शकला नाहीत. शेवटी पुढचे 6 महिने माझी बायको माझ्याजवळच राहणार आणि त्यानंतर तिच्या मनातलं प्रेम ती स्वतः तुमच्या समोर बोलून दाखवणार आणि मग तुम्हाला तुमच्याच थोबाडीत मारल्यासारखं होणार. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता काय बोलावं हेच सरकारला कळत नसतं आणि शेवटी गौतम म्हणत असतो, तुमच्या या दोघांच्या निर्णयाला माझा पाठिंबा आहे. सखी सखी आज खऱ्या अर्थाने तू तुझ्या हक्काच्या घरात प्रवेश करत आहेस. तुझी आई तर तुझ्या बाजूने बोलणार नाही, पण तुझा हा काका बोलतोय, जा त्या घराला आपलंसं कर, घरातल्या प्रत्येक माणसाचं मन जिंक. हे वाक्य ऐकल्यावर सखी म्हणत असते, हो काका. आणि अशातच आपण पाहतोय आता फायनली कबीरची आई अपर्णा स्वतःशी बोलत असते, सखी पहिल्यांदाच माझ्या घरात सून म्हणून येत आहे, तर तिचा गृहप्रवेश दमदारच झाला पाहिजे. त्यामुळे अपर्णाने आपल्या घरातील वर्करांना थेट कामाला लावलेलं असतं, छान प्रकारे सजावट करा आणि माझ्या सुनेचा गृहप्रवेश दमदारच झाला पाहिजे. आता अपर्णा जे काही करत असते त्या गोष्टीला थेट माचा विरोध असतो, पण अपर्णा म्हणत असते, मा, तुम्ही जे काही करताय ते तुमच्या दृष्टीने अगदी बरोबर असेल, पण जरा कबीरचा सुद्धा विचार करा. ती सखी ती सखी खरंच त्या सरकारसारखी आहे का याचा तरी विचार करा. आणि सखी घरात आली तर घराचं नंदनवनच होणार आहे. हे सगळं ऐकल्यावर आता माला कळून चुकलेलं असतं, अपर्णाच्या आनंदात आपण सहभागी झालो पाहिजे, कारण पहिल्यांदाच अपर्णा एवढी खुश दिसत आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता कबीर फायनली सखीला आपल्या घराजवळ घेऊन आलेला असतो आणि त्या ठिकाणाहून गाडीतून उतरल्यावर जी काही फुलांची सजावट करण्यात आलेली असते ती पाहून सखी एकदम भारावून गेलेली असते. कबीर म्हणत असतो, काय मग बेबी सरकार, कसं वाटतंय. त्यावर सखी म्हणत असते, हे सगळं काय आहे. त्यावर कबीर म्हणत असतो, अहो काय आहे काय आहे, बहुतेक तुम्ही सोन म्हणून पहिल्यांदाच घरात प्रवेश करत आहात ना, म्हणून तुमच्या स्वागताची तयारी झाली असेल आणि तुमचा गृहप्रवेश हे सगळं असं वाटतंय मला. हे सगळं ऐकल्यावर सखी म्हणत असते, माझा गृहप्रवेश. त्यावर लगेचच आपण पाहतोय समोर आता कबीरची आई येत म्हणत असते, हो हो सखी बाळा, तुझा गृहप्रवेश, ये आता हाय माप ओलांड आणि घरात लक्ष्मीच्या पावलांनी प्रवेश कर. हे वाक्य ऐकल्यावर सखीला पहिल्यांदाच आपण एखाद्या खूप चांगल्या सुसंस्कृत घराण्यात प्रवेश करतोय याचं मनाला तिला खूप भावलेलं असतं. आणि मग कबीरच्या आईने सांगितल्याप्रमाणे तिने गृहप्रवेश केलेला असतो. तिचा गृहप्रवेश होताच आता छान प्रकारे तिला घरात मानपान देण्यात आलेला असतो आणि तो मानपान पाहून सखी भारावून जाते. सखी म्हणत असते, हे काय आहे, माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घडतंय. त्यावर कबीर म्हणत असतो, बेबी सरकार, हे आयुष्यात एकदाच घडतं ज्या वेळेला एखाद्या मुलीचं लग्न होतं. हे सगळं ऐकल्यावर आता सखी म्हणत असते, असं असेल तर बहुतेक 6 महिन्यानंतर सुद्धा आपला घटस्फोट होणारच नाही. त्यावर कबीर म्हणत असतो, बेबी सरकार, मुळात मला तुमच्याकडून कधीच घटस्फोट नकोय.
मला तुमच्याबरोबर माझा संसार अगदी आनंददायी करायचा आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता सखी म्हणत असते, म्हणजे म्हणजे तुला खरंच माझ्याकडनं घटस्फोट नकोय? त्यावर कबीर म्हणत असतो, अहो खरंच नकोय. काय केलं की तुमचा विश्वास बसेल? त्यावर सखी म्हणत असते, काही करायची गरज नाहीये, फक्त इथून पुढे 6 महिने तू माझ्याशी चांगलं वाग. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सखीला कान्हा म्हणत असतो, काळजीच करू नका. तुमच्या मनाला, तुमच्या हृदयाला, तुमच्या ह्याला त्याला अजिबातच कसली सलग पडणार नाही. सगळ्या गोष्टींचा तुम्हाला मस्त आनंददायक माहोल वाटेल आणि मग तुम्हाला असं वाटेल की त्या दिवशी घटस्फोटाचे पेपर तुम्ही आणलेत ते तुमच्याकडनं चुकून घडलं म्हणून. त्यावर सखी म्हणत असते, खरं तर मला तुला घटस्फोट कधीच द्यायचा नव्हता. माझ्या आईने तुला मला घटस्फोट द्यायला भाग पाडला. हे वाक्य ऐकल्यावर आता सखीला फायनली कान्हा म्हणत असतो, काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत, पण आता सांगितल्या तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही बेबी सरकार. म्हणून आता नाही, तर आपोआप तुमच्यासमोर त्या गोष्टी येतील, त्यानंतरच मी तुम्हाला बोलून दाखवीन. त्यावर सखी म्हणत असते, बोल ना, बोल ना कान्हा, अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या? त्यावर लगेचच आपण पाहतोय कान्हा म्हणत असतो, तुम्हाला कधीपासून सांगतोय मी, ती बाई तुमची आई नाही, ती बाई तुमची मावशी म्हणजेच मनस्विनी म्हणजेच सरकार आहे आणि तुम्ही तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवताय. अहो एखादी आई आपल्या मुलीचा घटस्फोट होऊ देण्याबाबतीत विचार करणारच नाही आणि तिने तसा विचार केला. का माहिती आहे का? कारण तिला माझ्याशी टक्कर घ्यायची नाहीये. जरा तरी विचार करा. अहो तुमच्या आयुष्याचं वाटोळं करण्यासाठी ती काहीही करू शकते, पण मी मात्र तुमच्या बाजूने ठाम उभा आहे. तिला तिच्या आयुष्यात कधीच सफल होऊ देणार नाही. तिला तिची लायकी दाखवून देणार. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? येत्या काळामध्ये आपल्याला असंच काहीसं पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.